मंडळी, आपल्या आयुष्यात आहे ना, नंतर म्हणता म्हणता वेळ पण निघून जाते, वय पण निघून जातं, नंतर इच्छा संपून जाते, नंतर शरीर कमजोर होतं, नंतर हवी वाटणारी गोष्ट पण नकोशी वाटायला लागते, नंतर जबाबदाऱ्या पण वाढतात, नंतर केस सफेद होतात, नंतर वय झाल्यावर फोटो सुद्धा चांगले येत नाही बरं का, नंतर फिरण्यासाठी गुडघे सुद्धा चांगले काम करत नाही, नंतर करता करता आयुष्यात संपून जातं। त्यामुळे मंडळी, आपल्याकडे वेळ आहे ना, तर आपण चांगले कपडे घालायचे, थोडाफार मेकअप करायचा, म्हणजे थोडाफार आपला कॉन्फिडन्स पण वाढतो। त्यानंतर आपल्याला फिरायला जायचंय, कुठं तर फिरायला जायचं, वर्षातून एकदा दोनदा फिरायला जा, मनसोक्त फिरायचं, कारण आयुष्य एकदाच आहे, परत परत नाहीये। आल्या आयुष्यामध्ये मनसोक्त जगून घ्यायचं, आयुष्य खूप सुंदर आहे। नमस्कार मंडळी, मी छाया, आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आणि परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची। आणि काल व्हिडिओ नाही टाकू शकले मी, कारण थोडीशी तब्येत खराबच होती, त्यामुळं। गाड्या काढा बाहेर, हे शूज कोणाचे? घे ना बाहेर आता. हे तुमचे शूज? माझे मग असे का इथे ठेवून ठेवले रात्री, त्यात काय जाऊन बसलं रात्रीचं म्हणजे? अरे बाई, सकाळी काढले, सकाळी वॉकिंगला गेलो होतो. गाडी कोणी घेऊन गेलो परत? अहो कसं काय आम्ही नाही घेतली गाडी, थांबता पंक्चर आहे ती. आम्ही नाही नेली पुढं। अजून हवा आहे तिच्या, तिला आहे ना पंक्चर काढून आला. काय ते घुसले त्याच्यात? पुढे काटा आहे नाही एवढे पंचर काढून आणला। राजू घे बरं बुलेट, घे ना बुलेट, घे ना. का काय जडे ती झेपत नाही। आणि हे का गाड्या धुतल्यात, आणि गाड्या धुतल्याला आहे ना, कपडे इथं देते टाकून। हे सागर आहे, सागर आहे. नीट नाही धुता येत काही बाकी कपडे। कोण नाही, सागर आहे. आतमध्ये हे नेट बीट काढते, मी काय म्हणतो ऐक ना, बाहेरची कटिंग चालू करतो. तुम्ही काय करायचं, सगळे उंच नका ठेवू, भिंती आहे ना, भिंतीच्या लेवलला कापून घ्या बरं, तेवढे लय उंच गेले ते भिंतीच्या लेवलला पुढे हा एवढं कसं करायचं? हा। एक सारखं करा नाशिक या इथून कट करतो सगळे या लेवलला जाऊन, थोडे दिवस आहे ना, थोडं हे होईल, पण काय नंतर लय भारी छान फुटत ती। हा चालतं, उंच वर गेलं जास्त उंच चांगलं वाटत नाही ती। चालतं येऊन आणि एक सारखी करा, खाली खालीवर नाक करू, नाही नाही खालू खालू। अजून एक पाणी घे, ते पण काढावं। चांगलं आहे सगळे. हे जे मोठे फोड आहे, कापता येत नाही, कापता येत नाही, ह्याच लेवलला इथंच हे करावं लागेल त्याला. हे कट करायचे म्हणजे काही सोपे नाही, हे कटर एवढं दम नाही काढणार, ते नाही कट करता येत, एवढे ह्याच लेवलला ठेवावं लागणार त्याला. ह्या लेवलला राहू दे ना, भारी आहे ना, ते काय सगळे ह्याच लेवलला कापले आहेत पहिले। आता सकाळी लवकरच फौजी साहेब लागले झाडांची कटिंग करायला, कारण त्याला ड्युटीवर पण जायचं होतं ना। ते म्हणले 10 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं मी झाडांची कटिंग करतो, बाहेरचं सगळं झाडांचं मेंटेनन्स करतो, त्यानंतर जेवण करण आणि मी जाईन म्हणले ड्युटीवर। तर तोपर्यंत राजू पण बाहेरचं सगळं झाडायला लागला होता, कारण झाडांची पानं गळतातच ना, तर ते झाडं नाही का कसं तरी वाटतं। तर घर झाडायचं, टेरेस गार्डन झाडायचं, बाहेरचं सगळं पोर्च झाडायचं, भरपूर वेळ लागतो। त्यामुळं मग सगळ्याकडून सगळ्यांनी थोडंसं असं करू लागलं ना, मग ते बरं पडतं। त्यामुळं मग राजू झाडत होता ना, सागर म्हणला आपण पण आता मामाला थोडंसं आवरू लागू, म्हणजे पटकन आवरण। तर हे झाडाचे पानं असे गळत आहेत, तर बऱ्याचशा ताईंनी सांगितलं की झाडाची पानं टाकू नका देत जाऊ तुम्ही,
तर आम्ही ते आता साचून ठेवतो आणि एक गड्डा खोदून त्याच्यामध्ये टाकतो ते, म्हणजे त्याचं खत होतं आणि मग ते झाडांना टाकतो आम्ही. आणि झाडांचे तसेच ते पानं जर ठेवले ना, मग ते असं खूप असं पारूसं वाटतं. त्यामुळे झाडांच्यात आम्ही ते म्हणजे पानं नाही ठेवत. ते असं कुजायला टाकतो आम्ही एका गड्ड्यामध्ये. आणि गलांड्याची रोपं लावले होते मी ना, तर त्या गलांड्याच्या झाडाला पिवळे असे लालसर फुलं यायला लागलेत ना, एवढं भारी वाटतं ना आता. टेरेसवरती पण मी झाडं लावलीत, त्याला पण फुलं यायला लागलेत आणि आपल्या खालच्या गार्डनमध्ये पण थोडेसे झाडं लावलेत मी त्याचे. त्याला पण मस्त फुलं यायला लागलेत. आता मी आतमध्ये झाडून घेत होते, तोपर्यंत राजू बाहेर आला आणि इथं बाकडं मांडलंय ना, त्याच्या शेजारी थोडासा कचराच झाल्यासारखा झाला होता. तर राजू काय म्हणला, "मी तिथं थोडीशी साफसफाई करतो, म्हणजे तिथं बसायला छान वाटतं." कुठं लगेच आता बरं काय? हम्म. आपण दरवर्षी पण या टायमाला कट करतो बरं का झाडं. आता हे चालू आहे कुठं ना. हा. तर सागर म्हणला, पुढचं पोर्च मी झाडतो आता, तोपर्यंत तू झाडांचा पाला सगळा एका ठिकाणी गोळा कर, म्हणजे ते इकडं-तिकडं वाऱ्याने उडणार नाही वाळल्यावर." तर मी ते कचरा उचलत होते, सागर झाडत होता, राजू बाकड्याजवळ तिथं साफसफाई करत होता, फौजी साहेब झाडांची कटिंग करत होते आणि आकाशच्या हातामध्ये कॅमेरा होता. तर भरपूर ताईंच्या कमेंट असतात, की "छाया, एवढं सगळं कसं काय मॅनेज करते तू? किती वाजता उठती?" मी रोज सकाळी पहाटे 5 वाजताच उठत असते, पण 5 वाजता उठले तरी माझ्याच्याने एकटीच्याने एवढं काही हँडल होणार नाही. त्यामुळे माझ्या घरातले सगळेजण असं मला कामं करू लागत आहेत, त्यामुळे सगळं काही शक्य होतं. बघा ना, कोणाच्या ह्याच्यात आली काय नाही. ए ना. नाही जाळून द्यायचे आता. जाळायला लाकडं भरपूर असते. हा. थोडे झाड आहेत ना, रोग पडला होता. हा ना? त्याला लेवल केली ना आता. आता लय भारी दिसते. आता चैत्र पाणी होतं ना मस्त. आता एकदम भारी होते. हा. हा. आता पाठीमागं राजूने त्या काट्या तोडल्या होत्या ना छोट्या-छोट्या, तर त्यांनी गोळा करून एका जागेवर टाकल्याच नव्हत्या. ते सगळीकडे पांगून टाकल्या होत्या त्यांनी. आणि ते मग काय होतं, असं मुलं लहान आले बॅट बॉल खेळायला येतात कधी-मधी, तर त्यांच्या पाया-बियात असं टोचायची भीती वाटते. त्यामुळे मी सगळ्या गोळा केल्या त्या एका ठिकाणी टाकल्या आणि फौजी साहेब ते आता पेटवून देत होते. हळूच हळूच. आता काय होतं, जनावरं पण भरपूर चरायला येतात ना इकडं, तर त्यांच्या पायाला पण ते वरखडात आहेत काट्या. त्यानंतर असं वाऱ्याने-बिऱ्याने उडून रोडला पण काट्या येतात आणि त्या आपल्या गाड्या पण त्याच्याहून जातात. त्यामुळं मग आम्ही असं पेटूनच देत असतो. आता मी काट्या गोळा करत होते ना, आकाशला काही दाखवलं नाही. म्हणला, "पप्पा, हा कॅमेरा तुमच्या हातामध्ये धरा, मी काट्या गोळा करू लागतो मम्मीला. ती एखादा काटा टोचून घ्यायची." तर आकाशने हातामध्ये काठी घेतली ती आणि मग ते काट्या गोळा करू लागत होता मला. आणि फौजी साहेबांनी या झाडांच्यातलं गवत काढलं होतं खुरपून ना, तर तोच कचरा होता त्याच्यामध्ये. सागर ते झाडून भरून काढत होता. आणि राजूने तर बाकड्याजवळ एकदम मस्त साफसफाई केली होती. कारण सकाळ संध्याकाळ असं फिरून आलो ना आम्ही थोडंसं, तर तिथं थोडंसं 5-10 मिनिटं बसत असतो किंवा कोणी फिरायला आले ना लोकं, ते पण थकल्यानंतर थोडंसं बसतात तिथं. त्याच्यामुळं फौजी साहेब राजू बोलले, की आपण तिथं थोडीशी साफसफाई करू. तर आम्ही नुसतं घराची साफसफाई नाही करत, तर घराच्या आसपासच्या एरियाची पण साफसफाई ठेवतो बरं का. तर ते छान वाटतं. आता हळदी-कुंकूचा पण कार्यक्रम करायचा आहे ना, म्हणलं आता एक दिवस आपलं हे बाहेरचं साफसफाई झाली का, एक दिवस घरामधली साफसफाई करू, जरा डीप क्लिनिंग व्यवस्थित. तर महिन्यातून एकदा का होईना त्या छोट्या जाळ्या काढाव्याच लागतात. कान्या-कोपऱ्याला किती नाही म्हणलं तरी त्या जाळ्या होतातच. हे येड्या-बाबळ एवढ्या डेंजर असतात ना, छोटासा काटा असतो त्याचा, पण तो जर टोचला ना खूप त्रास होतो. ह्या बाबळींचा आहे ना असा मोठा झाप होतो ना, त्या तोडता पण येत नाही बरं का. तर राजूने त्या बाबळी थोड्याशा तोडल्या होत्या, कट केल्या होत्या रोडला आलेल्या. तर त्याच्या फांद्या थोड्याशा रोडच्या कडेलाच राहिल्या होत्या ना, त्याच्यातलीच फांदी रोडला आली होती आणि जी इलेक्ट्रिक गाडी ना, त्या काट्यामुळेच पंक्चर झाली. तर मग हे सगळ्या काट्या गोळा करून आपण जाळून देऊ म्हणलं. आणि आमची साफसफाई चालू होती ना, डॉगी डॉनने आम्हाला पाहिलं, लगेच आला माझ्याकडं आणि लागला लाड घालायला. आणि डॉगी डॉनला माझ्याजवळ लाड घालताना पाहिलं ना दुसऱ्या कुत्रीनी, ती पण आली लाड घालत. तर ह्यांना मी कधी-मधी अशी ते येतात चक्रीवर, त्यांना खायला देत असते ना,
एवढं ते असं जीव लावतात ना माणसाला की बस खूप लाड घालतात येऊन. आणि कुत्रीला 2 पिल्ले झालेले आहेत ना, त्यांची माझी काही ओळख नाही जास्त, कारण ते 1.5-2 महिन्याचे पिल्लं असते. आणि ही कुत्री आहे ना, आम्ही इथं जसे राहायला आलोत ना तशी ती आम्हाला पाहती ना, त्याच्यामुळे ती चांगली ओळखती. पण ते पिल्लांची माझी जास्त ओळख नाही ना, तर मी त्यांना जवळ घ्यायला पाहत होते ना, खूप क्यूट होते ते, पण ते काही जवळ येतच नव्हते. आणि मी कुत्रीचा पिल्लांचा लाड करत होते ना, डॉगी डॉग नाराज झाला आणि पलीकडे तोंड करून उभं राहिला. मग काहीच नाही, काही येऊ द्या, फरमाईश नाही काही. त्यांना फक्त मिसळ आणि वडापाव. त्यांना त्यांना अर्धा रात्री दिले तरी खातील ते. हा का? खरं काय काठी लागली लागली? पुढं हे वर काढे आपलं पण काय राईट ना. मला जायचं तर मी जातो. तुम्ही आता हे सफाई थोडी दारून राहिले तेवढं करा. हा बरं राजू, आम्ही जाऊ का मग आता निघावं. चला आम्ही आलो आता साड्या घ्यायला, आहे ना. फौजी साहेब किती साड्या घेऊन देता. तर गावाकडून आलेत साड्या घ्यायला मोठे भाऊजीन ते, तेव्हा आलो तर आम्ही आता इथं. तर हे पा गावाले मंडळी आलेत सगळे साड्या घ्यायला इथं. जाऊबाई आहेत आमच्या आणि मोठे भाऊजी आहेत. केलं का सिलेक्ट? आता चाले तुम्ही? अच्छा, बघ ना मग तू आता कोणतं तरी एक फिक्स कर ना मग काढायला. ही बरी आहे हा अभि याच्यातले कोणते करू? यातले कोणते? बारा दोन्ही 24. आता काय झालंय, माझा जाऊबाईचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या किरण, तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पाहिला असन, तर त्यांनी कोर्ट मॅरेज लग्न केलंय. तर माझा पुतण्या किरण फोटोग्राफर आहे आणि माझी सुनबाई डॉक्टर मिळाली बरं का मला. आता मला टेन्शन नाही. कालच घरी आली ना, तर घरी आल्यानंतर येताना तिने कोल्ड कॉफी आणली होती. तर म्हणली कोल्ड कॉफी प्या. म्हणलं मला थंड पिलं ना नाकाला खूप त्रास होतो. तर म्हणली तुम्हाला नाकाला त्रास होतो ना, तर 3 महिन्याचा होमिओपॅथिक कोर्स देते म्हणली मी तुम्हाला, तेवढं कंप्लीट करा, तुम्हाला एकदम व्यवस्थित 100% फरक पडणार आहे. तर माझी सुनबाई आता घरचीच मला डॉक्टर झाली, त्याच्यामुळे टेन्शन नाही आता. त्यांचं कोर्ट मॅरेज तर झालं, पण घरी आता रिसेप्शन करायचं होतं, जागरण गोंधळ पण करायचं होतं. तर त्यासाठी त्यांना भरपूर साड्या लागत होत्या रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. आणि केडगावमधूनच त्यांना साड्या घ्यायच्या होत्या होलसेलमधून. तर ते केडगावमध्ये आल्यानंतर मला फोन केला, म्हणलं ये तू पण साड्या सिलेक्ट करायला. तर मग मी पण गेले. आणि केडगावमध्येच आपल्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे हिरा टेक्सटाईल मार्केट होलसेल साडी डिस्ट्रीब्युटर्स झालेलं आहे. होलसेल साड्या मिळतात इथं. तर त्यांना जास्त घ्यायच्या होत्या ना, त्यामुळे त्यांनी तिथूनच घेतल्या. मग मजाक करतो नाही का? हा कर घोड्या. हे पा राजू का कसा बोलतोय पाटा मोठामा. परत येतो का? झाडांना पाणी घालाय. त्याची वरच्या झाडांची ड्युटी असती. कामावून येतो, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो, चहा पितो, टेरेसवर येऊन कोणत्या झाडाला पाणी घालायचे कोणत्या नाही चेक करतो, पाणी घालतो. आणि खालचं गार्डन फौजी साहेबांकडं आहे ना. लय विचित्र आहे. गेला. आणि हे पा हे माशा इथं मस्त झोका खेळतात येऊन. आणि हे पा चाफ्याच्या फुलांचा एवढा वास सुटलाय ना इथं, खूप फुलं येतात त्याला आता, है ना. सूर्य मावळतीला गेलाय. हे पा वरती पतंग. संक्रांत होऊन गेली तरी पण पतंग उडवते मुलं. थंडी जरा कमी व्हायला लागली ना रे, है ना. बरं होईल थंडी कमी होऊन. संक्रांत झालेली 2-3 दिवसच झालेत, तरी पण थंडी आता थोडी थोडी कमी व्हायला लागली. इथून पुढे आता कमीच होईल. आणि ती थंडी एका वरची कमी झालेली परवडली. एवढा वैताग आला होता ना थंडीने, काय सांगायचं. सकाळचं बाहेर पण पडता येत नव्हतं. दुपारी 12-1 वाजेपर्यंत थंडी राहायची. संध्याकाळी 4 वाजले लगेच थंडी लागायला सुरुवात व्हायची. तर आता थंडी कमी वाटली ना, त्यामुळं बरं वाटतंय. सागर लाईटी लाव रे बाहेरच्या. हे लाईटी लाव ना, तिथली लाव, त्यानंतर इकडली लाव. लाईट गेली का? अरे बापरे. वरती गलांड्याचं एक झाड लावलं होतं मी टेरेसवरती, त्याला किती छान फुल आले तुम्हाला दाखवते मी आता.
हे पहा, ही पिंकवाली जास्वंदी बरं का, एकदम छोटंसं फुल आहे जास्वंदीचं, असं एकदम डार्क पिंक कलरचं आहे, खूप भारी दिसतं ते. आणि हे गलांड्याचं फुल, हे पहा, वाव, हे पण कसलं भारी, एकदम मस्त भरून येते. त्याला आताशी फुलं यायला लागलेत. आणि हा आपला चाफा कसा बहरलाय हे पहा, एवढे फुलं असतात याला की बस. आता तुम्ही म्हणता टेरेसवरती आली की नेहमीच तू फुलं दाखवत राहते, पण ते पाहायला एवढं भारी वाटतंय ना, त्यामुळं ते मला दाखवल्याशिवाय असं चेनच पडत नाही. त्यामुळे मी तुम्हाला पण दाखवत राहते फुलं झाडं, कारण नेचर पाहायला कोणाला आवडत नाही, नेचर सगळ्यांनाच आवडतं. मला जसं आवडतं मला वाटतं की तुम्हाला पण आवडत असेल, त्यामुळे मी दाखवत राहते. हे पहा, गुलाबाला मस्त फूल आलंय. इथं फुल आलं होतं, इथलं मी ते एक बोटभरती कटिंग केली त्याची, आणि मग त्यानंतर खाली ते फुटलं आणि पुन्हा मस्त फुल आलंय. असं एकदम मोठं फुल येतं बरं का. तर थंडीमुळं काय झालंय, फुलांचं प्रमाण जरा कमीच आहे बरं का. तर हे पहा, ह्या गुलाबांना पण आता फुलं नाही येतं, पाठीमाग आलते त्याची जरा मी पुन्हा आता फुलं येऊन गेल्यानंतर थोडीफार कटिंग करावंच लागती. तर ती कटिंग केली मी, अजून ते काय फुटले नाही. आता थंडी कमी झाली ना, हळूहळू ते मस्त फुटतील आणि त्याला पुन्हा फुलं येतील. हे पहा, इथं पण आपली गुलाबाची फुलवारी. हे पहा, ह्या गुलाबांना सुद्धा फुलं नाही आहेत सध्या, कारण थंडीच तेवढी होती. जे आले होते फुलं तर ते जास्त एजड व्हायच्या आधी मी ते काढून घेतले होते. आणि हे पहा, हे कॉइन प्लांट, यांच्याकडे पाहिलं तर एवढं भारी वाटतं ना. हे पहा, असे कलरचे डब्बे होते बरं का. या कलरच्या डब्यामध्ये आपण हे लावलं होतं. झाला काय चहा तुझा? हे पहा, मला तुमच्याशी थोडंसं बोलूपर्यंत याचा चहा पण झाला आणि लगेच पिलाय पण. तर संध्याकाळी तो कामावून आला ना, स्वतःच्या हाताने चहा करतो आणि मस्त ताटलीवर चहा पितो. आणि तो ना चहापत्ती एवढीच टाकीतो बरं का, फक्त सगळा तो पांढरा चहा असतो. पण त्याच्या हाताने संध्याकाळचं त्याला चहा पिल्याशिवाय त्याला काही चैन पडत नाही. आता इथली लाईट नाही लावली कारण लाईट गेलेली. आता हे पहा, फौजी साहेबांनी राजूनी 5-6 दिवस 7-8 दिवस झाले याला खत घातलेलं, तरी पण लगेच खताचं म्हणजे असर दिसायला लागलाय. हे वेल कसे लगेच खाली यायला लागलेत. हे पहा, जेड प्लांटची छोटीशी कटिंग लावली होती मी, ती पण छान झाली. असं त्याची कटिंगवर कट करत राहिलं ना, त्याचं खोड जाड होतं आणि ते मग मस्त होतं झाड. आणि त्यानंतर हे पहा, पलीकडल्या क्रासुलाची मी फांदी इथे लावली होती, तर हे पण मस्त आलंय बरं का. त्याचं खोड पण जाड झालं हे पहा, चांगलं. आणि त्याच्या शेजारी पान पडलं असेल ना, तर त्याला पण मस्त असं फुटलंय. हे पायचं रोपच तयार झालं डायरेक्ट. तर कुबेरचं झाड म्हणतात बरं का याला. आता हे पान पडलंय, आपोआप पडतं बरं का खाली, तर त्याला फुटतं पुन्हा ते. आणि हे पहा, हे क्रासुलाचं आहे ना, मी झाड तुम्हाला जवळून दाखवते. त्याचं खोड किती जाड झालंय. तर त्याला छोटे छोटे अशा फांद्या फुटून, कवळ्या फांद्या फुटून असं मस्त त्याचा गुब्बारा झालाय. हे पहा, मस्त त्याची पानांना एवढी चमक आहे ना, तरी पण त्याला आंघोळ वगैरे घातलेलं नाही बरं का. त्या दिवशी पाऊस झाला होता ना, तर त्याच्या धूळ होती ना, तर ते असे पाणी पडून, पावसाचं पाणी पडून डाग पडल्यासारखं झालंय. तर थोडंसं स्प्रेने पाणी मारलं ना याला, तर असं पानं चमकतेत ना त्याचे. हे पहा, मस्त झालं एकदम. कशी मस्त ट्री वाटते ना ही. आणि त्या दिवशी राजूनी आणि मी हे कॉइन प्लांट कटिंग केलं होतं ना, पूर्ण कट केलं बरं का. कट केल्यानंतर एक पण पान त्याच्यामध्ये राहिलं नव्हतं. थोडंसं राजूने त्याच्यामध्ये खत आणि माती घातलं होतं, तर किती छान पानं फुटले तुम्ही बघू शकता. इथली पण लाईट लाव. तर संध्याकाळी आले ते मी वरती, कारण आज आहे ना थोडंसं डोकं ते धरल्यासारखं झालं होतं. आबाळ ते आले ना, त्याच्यामुळं म्हणलं चला टेरेसवरती जाते आणि मग थोडंसं फ्रेश वाटन संध्याकाळच्या वातावरणामध्ये. तर इथली लाईट लावली, छान वाटतं. पण लाईट गेलेली होती, आताशी लाईट आली. मामा कुठे गेला? अशी मी तुम्हाला झाडं थोडेसे दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण खरंच म्हणजे झाडांकडे पाहिलं ना, एक मन असं फ्रेश होऊन जातं, प्रसन्न वाटतं एकदम. सूर्य मावळायला गेला तर मग अशी, पण आता कशी लालिमा पसरली ना आकाशामध्ये, छान वाटते. कुठं चालला? रनिंगला जायचंय का? बर. तर सागर जात असतो संध्याकाळचं रनिंगला.
तो बोलतोय मी चाललो रनिंगला, जा बाबा. आणि ही साडी आहे ना एका ताईंकडून मला प्रमोशनची आलेली आहे. तर सध्या ट्रेंडिंगमध्ये ना असे जास्वंदीचे फुलं आहेत त्याच्यावरती, आणि याचा जरा असा थोडासा राखाडी क्रीम कलर आहे, आणि ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन असं आहे. तर ब्लाऊज थोडंसं इथं सेल झालं आहे, एका ताईंनी आपल्या शिवून दिलं आहे, पण त्यांनी खूप घाई गडबडीमध्ये एका दिवसात शिवून दिलं आहे ना, त्यामुळे ते थोडंसं असं इथं सेल झालं आहे. तर त्याला टिप मारावं लागेल. तर दुपारी आज मी थोडंसं झोपले होते, त्यामुळे तोंड थोडंसं सुजल्यासारखं झालं आहे, आणि डोकं दुखत होतं, त्यामुळे थोडंसं आरामाची पण गरज असते नाही का. तर आता उन्हाळा चालू झाला आहे ना, जस्ट म्हणजे उन्हाळ्याची चावल लागलीची आता संक्रांत झाल्यावर. तर असं हिरवगार पाहायला आवडतं, कारण आता कुणीकडं काहीच हिरवं राहिलेलं नाही, सगळं असं भुरकट झालं आहे सगळीकडं. त्यामुळे आपली झाडं झुडं पाहिलं की एकदम मनाला शांती मिळते. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.